नमस्कार श्रोते हो. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज तुम्ही ऐकणार आहात उज्ज्वला केळकर यांच्या कृष्णस्पर्श या कथासंग्रहातली कथा मीच माझ्याशी. पण श्रोते हो, तत्पूर्वी तुम्ही जर आत्ता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा अजूनपर्यंत तुमच्याकडनं चॅनल सबस्क्राईब झालेलं नसेल तर एकच विनंती करतो, कृपया चॅनल सबस्क्राईब करा. ऐकूया श्रोते हो, उज्ज्वला केळकर लिखित मीच माझ्याशी. रात्रीचे 8:30 वाजायला आलेत. कार्यालयाच्या त्या प्रशस्त हॉलमधला कोलाहल हळूहळू कमी होत चाललाय. स्टिरिओवरून झरणारे मारव्याचे सूर मनावर गुंगी टाकायला लागलेत. रिसेप्शनची वेळ संपली आहे. बहुतेक सगळे येऊन गेलेत. आता वधूवरांच्या घरातली नातेवाईक मंडळी आणि अगदी जवळची दोस्त मंडळी, परिचित मंडळी, घरोब्यातली मंडळी ती इथे तिथे विखुरली आहेत. साऱ्यांमध्ये शैथिल्य आलेलं. मीही तिथल्याच एका गुबगुबीत कोचावर सैलशी बसून राहिली आहे. लग्नासाठी मला खूपच धावाधाव करायला लागली आहे. आता कसं निवांत वाटतंय, मनावरचा ताण ओसरल्यासारखं. मंजूच्या आईची जेव्हा जेव्हा दृष्टभेट होतीये तेव्हा तेव्हा तिचे डोळे कृतज्ञतेनं निथळताना दिसतात. अपरंपार आणि खूप हलकं हलकं वाटतंय, कृतकृत्य झाल्यासारखं. मंजू, सुहास एका जागी बसून अवघडलेत. त्यातच अंगावर कोरे कपडे, दागिने, भोवतीच्या इलेक्ट्रिकच्या माळांचं डेकोरेशन. मला तर नुसतं बघूनही गुदमरल्यासारखं वाटतंय. अखेर त्यांना तिथून उठायची परवानगी मिळाली आहे. ती दोघं प्लॅटफॉर्मवरनं खाली उतरली आहेत. पुन्हा त्यांना मित्रमैत्रिणींनी घेरलंय. अरे सुह्या, 9 वाजायला आले, अजून लेको तुम्ही इथंच? नवरदेवाच्या पाठी दणकन बुक्की मारत कोणीतरी म्हणतं. लेका, रिझर्वेशन कुठलं केलंय? ताज, अशोक, ओबेरॉय काय एकदम फ्लाईट? मित्रमंडळींच्या चेष्टा मस्करीला अगदी ऊत आलाय. मंजुषा सुहास जोडी मोठी अनुरूप दिसतीये. सकाळपासून कौतुकाच्या नजरा झेलतीये, क्वचित असूयेच्या सुद्धा. घरातल्या वडीलधाऱ्यांना नमस्कार करणं चाललंय दोघांचं. नमस्कार करत करत दोघं माझ्या पुढे येऊन उभी राहिली आहेत. सुहास नमस्कारासाठी वाकला आणि प्रतिक्षिप्त क्रिया घडावी तशी मंजूही. सुखी व्हा. मी आशीर्वाद देते अगदी अंतःकरणाच्या देठापासून. वाकलेली मंजू उभी राहताना अशी रोखून का बघतीये माझ्याकडे? तिची नजर काही वेगळंच सुचवतीये का? का मला तसा भास होतोय? आज सकाळपासून मंजूच्या सगळ्या हालचालीत अवघडलेपणा जाणवतोय का? मला जाणवतोय का आणखी कोणाच्या लक्षात आलंय? मंजू आज कशी पाकळी पाकळीनं मोहरून फुलून यायला हवी, पण ती काही कलांनी मिटून गेल्यासारखी वाटतेय. का तसं काही नसेलच? सगळे माझ्याच मनाचे खेळ असतील? माणसाच्या मनातले विचार समजून घेण्याचं एखादं यंत्र असतं तर काय झालं असतं? मंजूच्या लग्नाच्या यातायातीतून अंग काढून घेतलं असतं का? खरं तर ते विचार समजले म्हणून तर इतक्या घाईनं लग्न ठरवण्याची यातायात घेतली, नाही का? धाकट्या बहिणीचं करावं तसं सारं केलं. तिच्या आईने कितीदा बोलून दाखवलं, तुमच्यामुळे मुलगी मार्गाला लागली, नसतं वेळ डोक्यात घेऊन बसलेली होती. असं मार्गाला लागणं कितपत खरं असतं? चाकोरीतून आणखीन एक गाडा धडधडत जायचा, त्यात खरं सुख, सार्थकता असते का? पूर्वी वाटायचं त्यापेक्षा काहीतरी आगळं वेगळं करावं, खूप वेगळं. आपल्या व्यक्तित्वाची, कर्तृत्वाची खूण उमटवणारं. पण अलीकडे ते वेगळेपण, कर्तृत्वही निरर्थक वाटायला लागलंय. त्या चाकोरीतून धडधडणाऱ्या गाड्यात आपण नाही म्हणून क्वचित कधी कळ उठते हल्ली.
आपली ही सल लक्षात घेऊनच का आपण मंजूला पुन्हा पुन्हा समजवत राहिलो, सतत म्हणत राहिलो की बाई ग, कला, प्रेम, करिअर करणं सगळे चकचकीत झिंग आणणारे शब्द. करिअर करण्यासाठी स्पर्धा, स्पर्धेत यशस्वी व्हावं म्हणून तडजोड, आणि त्या करताना कलेचा वर्ख केव्हाच गळून पडतो. शेवटी अशा एका बिंदूवर आपण येऊन पोचतो की भोवतीचं क्षितिज खूप दूर वाटायला लागतं, दूर, अप्राप्य आणि शेवटी शेवटी शून्याकार. मग वाटायला लागतं कोणतं शिखर गाठण्यासाठी धडपडलो आपण. अहो पण बाई, इथे आल्यापासून मला कधी जाणवलं नाही आपण कधी कुठल्याही गोष्टीसाठी तडजोड केली आहे असं. आपण आणि चैतन्य, आपण सतत कलेचा आणि कलेचाच ध्यास घेतलाय. कुठल्या क्षुद्र स्वार्थासाठी कुठे आणि कधी तडजोडी केल्या आहेत का आपण? सांगा ना बाई. मी गप्प गप्पशी. पडद्याआडच्या कोणत्या गोष्टी कशा समजवायच्या या भाबड्या पोरीला? आता हे मात्र खरं, इतरांच्या तुलनेनं आम्ही निखळ कलावादी भूमिका घेतो. लॉस अँड गेनचा फारसा विचार न करता आमची रंगत सरस्वती ही नाट्यसंस्था प्रायोगिक नाटकं सादर करते. पण नाट्याच्या इतिहासात अशी कोणती मोठी दखल आमच्या कलासक्तीची, आमच्या प्रयोगशीलतेची घेतली जाणार आहे? आम्हाला असं कोणतं चिरंतनत्व त्यातून लाभणार आहे? अलीकडे फार फार वाटतं, रूढ चाकोरीतलं जीवन जगणाऱ्या संसारी स्त्रियांचं माझ्यापेक्षा कितीतरी चांगलं. त्यांच्या मुलाबाळांच्या रूपानं त्यांच्या व्यक्तित्वाच्या काही अंशाला तरी सातत्य लाभतं. त्यांच्या चिमुकल्या घरातली 4-6 माणसं का होईना त्यांच्यावर जीवापाड प्रेम करतात. कोणाचं तरी त्यांच्या वाचून आडतं. मग यातून निर्माण होणारा अभिमान, अस्मितेची भावना कमी मोलाची आहे का? मी याबद्दल मंजूशी खूप बोलते. तिला काय उमजतं कोणास ठाऊक. ती नुसती ऐकत राहते भांबावून. एकदा ही चाकोरीची वाट सुटली ना की पुन्हा या वाटेकडे येणं कठीण, अशक्यच जवळजवळ. म्हणजे तुम्हाला या क्षेत्रात पुरेसं समाधान, पुरेसा आनंद मिळत नाही? चूक झाली आहे असं वाटतंय तुम्हाला? मी काहीच बोलत नाही. पण आता का विचार करत नाही तुम्ही त्या दृष्टीने? अगं, आता काही सवयी व्यसनासारख्या अंगाला आणि मनाला डासून राहिल्यात. त्या बदलून पुन्हा नव्यानं तडजोडी करत राहण्याइतकी उभारीच नाही आता. शरीराला, मनाला वळणं लागायचं, घडायचंही एक एक वय असतं. आता नाही त्यात बदल व्हायचा. मंजू भांबावते, गोंधळते. टू बी ऑर नॉट टू बीचा संघर्ष तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसतो. आताशी मंजूशी बोलताना मी सारखंच असंच काही बाई बोलायची. पण या वेगळ्या वाटेवर मीच तर तिचं बोट धरून घेऊन आले होते. आमच्या रंगसरस्वती नाट्यसंस्थेनं राज्यनाट्य स्पर्धेसाठी प्रतिशोध नाटक बसवलं होतं. स्पर्धेला अवघे 15 दिवस राहिले आणि नायिकेचा, सुरेखाचा निरोप आला. नाट्यस्पर्धेची तारीख तिच्या सोयीची नाही. त्याच दिवशी परगावी तिचं नाटक आहे. सुरेखाचे डोळे व्यावसायिक रंगभूमीच्या कीर्तीच्या, पैशाच्या झगमगाटावर खेळलेले. खरं तर चैतन्यनी खूप मेहनत घेतली होती तिच्यावर. अभिनयाचे पहिले वहिले धडे इथे रंगसरस्वतीत तिने गिरवले होते. तिलाच काय, अनेक गारगोट्यांना पहिली पाडून झळाळी आणली होती चैतन्याने. आणि त्यानंतर रंगसरस्वती ही प्रायोगिक नाटकं बसवणारी संस्था सोडून ते सगळे व्यावसायिक रंगभूमीवर उतरलेले होते. यश मिळवत होते, पैसा मिळवत होते. दगडातून मूर्ती घडवावी आणि नंतर कुणीतरी ती सहजपणे उचलून न्यावी, हे आमच्या दोघांच्याही सवयीचं झालेलं होतं. चैतन्याची त्याबाबत काहीही तक्रार नसायची. तो खरा कलावंत होता. कलावंत घडवणारा कलावंत.
सुरेखा रंगसरस्वती सोडणार याचं दुःख नव्हतं त्याला. अशा किती जणी आल्या आणि गेल्या. यावेळी दुःख होतं ते सुरेखाचा ऐनवेळी नकार आला म्हणून. प्रतिशोध मोठ्या मेहनतीने बसवलं होतं त्याने. खुर्चीला खिळवून ठेवेल असा प्रयोग. प्रायोगिक रंगभूमीवर धडपडणारा दिग्दर्शक म्हणून चैतन्याचं आणि लेखिका म्हणून माझं नाव तुरळकपणे परिचित होऊ लागलं होतं. हे नाटक कदाचित माइलस्टोन ठरणारं होतं. पण ऐनवेळी नायिकेचा नकार आला. आता 15 दिवसात दुसरी नायिका मिळवून तिला तयार करणं जवळजवळ अशक्य होतं. चैतन्य आराम खुर्चीत विषण्ण होऊन बसून राहिलेला. मीही अस्वस्थशी. आणि मला एकदम मंजू आठवली. मंजू माझीच विद्यार्थिनी. फिलॉसॉफी प्रिन्सिपल घेतलेली, देखणी, तरतरीत आणि चेहऱ्यावर सततचे निरागस भाव. गेल्या वर्षी कॉलेजमध्ये गॅदरिंगसाठी बसवलेल्या स्वामिनी नाटकातली तिची भूमिका आठवली आणि तेव्हाच मला वाटलं होतं की ही आमच्या रंगसरस्वतीला जॉईन झाली तर. पण मी तिला तसं विचारलं मात्र नव्हतं. मी चैतन्याला म्हटलं, तुला नवीन नायिका आणून देऊ? अगं पण इतक्या थोड्या अवधीत कोणाला कसं तयार करणार मी? प्रयत्न करून बघायला काय हरकत आहे? मला वाटतं ती चटकन ग्रास्प करेल. अर्थात हे म्हणत असतानाही मला तिच्याबद्दल फारशा होप्स नव्हत्या. तिने तयार होणं, घरच्या लोकांची परवानगी घेणं म्हणजे तसे खूपच सोपस्कार. तू ना साला हिरोईन सेंटर्ड स्क्रिप्ट लिहूच नको. साल्या एरवी समान हक्कांसाठी पुरुषांबरोबर भांडत असतात आणि स्वतः निर्णय घ्यायची वेळ आली की बापाच्या नाहीतर नवऱ्याच्या तोंडाकडे बघत राहतात. भंपक. शिवीशिवाय चैतन्याचं बोलणं कधी सुरू होत नाही का संपत नाही. तू ना जरा पोलाइटली बोलायला शिक. ग्रुपमध्ये येणारी प्रत्येक व्यक्ती तुझ्या आरड्याओरड्याला घाबरते. मग मी नाटकं न बसवता क्लास जॉईन करतो पोलाइटली कसं बोलावं याचा. याला जिथे जसं उभं राहावंसं वाटेल तिथे त्यांनी उभं राहायचं, बोलावंसं वाटेल तसं बोलायचं, फिरावंसं वाटेल तसं फिरायचं. काय एकेकाचं ॲक्टिंग. मेणाचे पुतळे उभे राहावेत ना तसे उभे राहतात आणि कळसूत्री बाहुल्या हलवाव्यात तसे हलतात. तो उठून फेऱ्या घालायला लागला. निराशेने त्यांनी एकदा मान हलवली आणि नवीन सिगरेटसाठी तो पाकिट चाचपायला लागला. अर्ध्या तासात एक पाकिट संपलंय आणि सिगरेट ओढून प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाहीत. साल्या बायका अशाच कटकटी म्हणून तर साला आपण लग्न नाही केलं तर तू कवटी फिरव आता. मी सुस्कारते. थोडा वेळ वाट बघते आणि म्हणते, ठीक आहे, मग नको ना विचारू मंजूला. तुझी इच्छा नसेल तर राहू दे. आता मीही जरा तडकलेली. काय वाटेल ते कर. असं म्हणताना त्याला मुळीच होप्स नव्हत्या. अर्थात मलाही फारशा नव्हत्या. पण मला वाटलं तेवढे सायास करावे लागले नाहीत. चैतन्याच्या ट्रायल्समध्ये मंजू इतकी सहजतेनं उतरली की मलाच काय त्याला सुद्धा आश्चर्य वाटलं. आता नाटकाची प्रॅक्टिस सुरू झाली. नव्या दमानं, अधिक उत्साहानं प्रत्येक प्रसंग समजावून देताना चैतन्याचा अतिसामान्य कुरूपतेकडे झुकणारा चेहरा तेजानं नुसता निथळायला लागायचा. मंजू ही इतक्या सहजतेनं सारं ग्रास्प करत होती की तिच्या हालचाली, मुद्राभिनय बघून आम्ही सगळे थक्क होत होतो, चैतन्य सुद्धा. जणू नाटकातली कणक हेच तिचं सहज स्वाभाविक जीवन होतं. चैतन्य खुशालला आणि मी स्वस्थचित्त झाले. अनपेक्षित होतं, पण प्रतिशोधला लेखक, दिग्दर्शन, उत्कट स्त्री भूमिका अशी तीनही पहिली बक्षिसं मिळाली. प्रतिशोध नाटकातल्या नायिकेच्या भूमिकेसाठी मी मंजूला रंगसरस्वतीत घेऊन आले आणि तिला तिच्यामध्ये असलेल्या सगळ्या शक्तींचा नव्यानं शोध लागला. प्रत्येक कृतीतून, उक्तीतून त्यांचा आविष्कार करताना ती स्वतःच चकित होत होती आणि आम्ही सुद्धा.
या नाटकानंतर ती या संस्थेत पक्की रुजली. तिच्यामुळे नवीन काही करून दाखवता येईल अशी उमेद वाटायला लागली. तू एक जबरदस्त स्क्रिप्ट तयार कर, मन्नूला डोळ्यासमोर ठेवून. उज्जैनला कालिदास जयंतीनिमित्त नाट्य स्पर्धा आहेत. चैतन्य बोलत होता. मंजूची मन्नू कधी झाली? मी स्वतः अशीच. व्यावसायिकांना नावं ठेवता ठेवता तू तर तसंच बोलायला लागलास की रे. व्यक्तीसाठी नाटक लिहायचं? शिवाय मागे तूच तर एकदा म्हणाला होतास की हिरोईन सेंटर्ड नाटक लिहू नकोस, भंपक वगैरे. पण तेव्हा ही मन्नू नव्हती. हे बघ विभा, तुझ्या नाटकांपेक्षा तुझं हे फाईन मन्नू हेच रंग सरस्वतीला तुझं मोठं देणं आहे. मी कुठेतरी आत आत दुखावते. नकळत त्याचेच शब्द उच्चारते. फाइंड. हो ही मन्नू. दंश नाटकानं कालिदास महोत्सव आणि रंगभूमी गाजवली. मंजूने आता खूप अपेक्षा निर्माण केल्या. माझ्या शब्दांना चैतन्यानं शरीर दिलं होतं तर मंजूनी त्यात प्राण भरलेला होता. दंश गाजल्यानंतर खूप खूप लिहावं असं वाटायला लागलं होतं. समजून अभिनय करणारी, शब्द जिवंत करणारी नव्हे, शब्दात स्वतःला सामावून घेणारी नायिका आम्हाला भेटलेली होती. कदाचित प्रथमच. घर, दार, मुलं, बाळं यात न अडकता करिअर, कलेची सेवा, नाटक हेच जीवन यासारखी भाषा ती अलीकडे बोलायला लागली होती. समान शिले मिळाल्याचा मला आनंद व्हायला हवा होता, पण तसं घडत नव्हतं. मी आत आत कुठेतरी अस्वस्थ होते. चैतन्यानी मंजूला भारून टाकलंय अशी मला अलीकडे शंका यायला लागली होती. चैतन्याचा चेहरा अगदी सामान्य, खास लक्षात राहील, मनात ठसेल असं त्यात काही नव्हतं. पण नाटक समूर्त करताना तो अतिशय सुंदर दिसायचा. त्याच्या प्रत्येक अंगविक्षेपातून, उच्चारातून सौंदर्य निथळतंय असं वाटायचं. आणि संवाद म्हणताना तर ऐकणारा माणूस असा भारून जायचा, वाटायचं त्या काही क्षणांसाठी आपलं अवघं आयुष्य त्याच्या ओंजळीत घालावं. मंजूला देखील नेमकं हेच वाटत असेल का? मला वाटतं ती खोळी पोरगी मरतीये तुझ्यावर. मी एकदा खडा मारून पाहिला. मूर्खासारखं काहीतरी बडबडू नको. शब्दांनी नाकारलं, पण चेहरा उजळला आणि माझ्या छातीत एक कळ उठली. मला दंश नाटक बसवतानाचा एक प्रसंग आठवला. चैतन्य नाटकातल्या पात्रांना संवाद म्हणून दाखवत होता. सिगरेट ओढणंही त्यावेळी चालू होतं नेहमीसारखं. सिगारेटचा कडवट दर्प हॉलमध्ये कोंडून राहिला होता. मंजूनी तोंडापुढचा धूर हातानं निवारत नाकावर रुमाल दाबला, तरीही तिला बहुतेक वास असह्य झालेला असावा. ती दार उघडून बाहेर आली, मोकळ्या हवेत दीर्घ श्वास घेतला आणि दार लावून पुन्हा आत आली. बास, इतकंच. चैतन्याला ते फील झालं. आय सी असं म्हणत त्यांनी सिगरेट विझवून टाकली. दुसऱ्याला काय वाटतं याचा विचार त्यांनी त्या दिवशी कदाचित आयुष्यात प्रथम केलेला असेल. मंजू त्याला प्रत्यक्ष काही बोलत नसे, पण नापसंतीचे असे काही सूक्ष्म भाव तिच्या चेहऱ्यावर तरळून जात की चैतन्य सटपटून जात असे. नाटक बसवताना सिगरेट ओढायचं त्याचं प्रमाण आता खूप कमी झालेलं होतं. चैतन्य तसा एककल्ली स्वभावाचा. कोणाशीही कोणत्याही प्रकारची तडजोड करणं त्याच्या स्वभावातच नव्हतं. पण आताशा त्याच्या स्वभावातली कर्कशता कमी होऊ लागली आहे का? आणि आवाजातली धार, बोलण्यातला बोचरेपणा, हा वाढत्या वयाचा परिणाम असेल का आणखीन काही? पूर्वी कितीदा म्हटलं त्याला की एक चांगला नट, दिग्दर्शक धूम्रपानाच्या अतिरेकानं कॅन्सर होऊन मरायला नको. अजून पुष्कळ काही करून दाखवायचं आहे आपल्याला.
महाराष्ट्रात, या देशात आणि कदाचित आपलं नशीब ठीक असेल तर या देशाबाहेरही. पण हा ढिम्म. अलीकडे मात्र त्याच्यात बदल जाणवतोय. सिगरेट्स, ड्रिंक्स सगळंच कमी झालंय. मला हेच व्हायला हवं होतं किती दिवसांपासून. मी त्यासाठी आटापिटा करतीये. त्यांनी जरा सभ्य व्हावं, भारदस्त जीवन जगावं असं त्याला सुचवतीये, विनवतीये. म्हणूनच त्याच्यातल्या अलीकडच्या बदलानं मला आनंद वाटायला हवाय. पण आपलंच मन आपल्याच मनापुढे मांडून बसल्यावर उमगतंय, तितकंसं बरं नाही वाटत आहे आपल्याला. असं का? इतके दिवस वाटत होतं तो कुठेही भरकटला तरी अखेर माझ्याकडेच येणार विसाव्याला. इथूनच नवीन भरारी घेणार, नवी उभारी, नवं बळ त्याला इथेच गवसणार माझ्याजवळ. त्याला माझ्या अस्तित्वाची, माझ्या आधाराची गरज आहे. मी त्याला आधार दिला नाही, त्याला समजून घेतलं नाही, सांभाळून घेतलं नाही तर तो उन्मळून पडेल. एका कलावंताचं जीणं मातीमोल होईल. मी त्याला आधार देत होते, समजवून सांभाळून घेत होते का? कशासाठी? केवळ त्याच्यासाठी? नाट्यकलेसाठी? नाट्य रसिकांसाठी? का एका श्रेष्ठ कलावंताला माझ्या आधाराची गरज आहे या जाणीवेनं माझा इगो सुखावत होता. त्या जाणीवेतनं मला जगण्याचं बळ मिळत होतं का? चैतन्य आता खरोखरच मंजूत गुंतत चाललाय का? त्याचं अंतिम ध्येय मंजू होऊ शकेल का? मग मी कुठे असीन चैतन्याच्या संदर्भात? कदाचित दोघांच्याही. चैतन्य बदलत चाललाय मला हवा तसा, पण तरीही मी अस्वस्थ आहे. त्या बदलाचं निमित्त मी नाहीये म्हणून का? मग त्या बदलाचं निमित्त नक्की कोणतं असेल? त्याचं वाढतं वय का मंजू? आणि मंजू जर निमित्त असेल तर मंजूचं तरी पुढे काय होणार? का तिचंही आयुष्य असंच भरकटणार पुढे, दिशाहीन माझ्यासारखं? मंजू ऐन विशीतली. त्या वयात आकाश ठेंगणं वाटतं आणि क्षितिज कवेच्या आवाक्यातलं. वय वाढेल तसं सगळं अप्राप्य वाटायला लागतं आणि आपण अधांतरी होतो. 40पर्यंत पाय जमिनीत घट्ट रोवलेत याची खात्री असते, पण नंतर मात्र ते लटपटायला लागतात. मंजूला हे सारं एकदा नीट समजावून सांगायला हवं. मी ठरवते आणि ते सगळं कसं सहजी घडून जातं. दिल्लीला INT तर्फे नाट्य प्रशिक्षण शिबिर भरणार होतं. कालावधी 2 महिन्यांचा होता. शिबिर विभागीय स्तरावर होणार होतं. शिबिरात ॲमेच्युअर्स मंडळी बोलवलेली होती. नाट्यलेखन, दिग्दर्शन, सादरीकरण, तांत्रिक बाजू, नेपथ्य बगळ्याच बाबींवर विचार होणार होते, चर्चा होणार होत्या, मार्गदर्शन होणार होतं. चैतन्याला शिबिरार्थींना मार्गदर्शन करण्यासाठी बोलवलं होतं. नवोदित नाट्यलेखकांना काही सांगावं म्हणून व्याख्यानांसाठी मलाही निमंत्रण होतं. पण जानेवारी-फेब्रुवारी म्हणजे कॉलेजच्या टीचिंगचा ऐनभराचा काळ, त्यामुळे मला जाणं शक्यच नसतं. शिबिर आवरलं की चैतन्य तिथेच काही पार्टिसिपंट्स मिळवून उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, गुजरात आणखीन कुठे कुठे स्ट्रीट प्ले करत परतणार होता. म्हणजे जवळजवळ 4-5 महिने तरी तो इकडे फिरकणार नव्हता. चैतन्य नव्हता त्यामुळे नाटकं बसवणं नव्हतं. मन अस्वस्थ त्यामुळे नवीन नाटक किंवा इतर लेखनही घडत नव्हतं. कॉलेजची नोकरीची वेळ सोडली तर रिकाम्या वेळ खूप. या अवधीत मी मंजूकडे खूपदा गेलोय. तिची कलेची सेवा, करिअरची स्वप्न हे सगळं वास्तवात येताना येणाऱ्या अडचणी तिला सांगितल्या. चाकोरी बाहेरच्या रस्त्यावरचे खास खळगे, काही अनुभवातले काही कल्पनेतले, तेही स्पष्ट करून सांगितले.
चाकोरी बाहेरची वाट म्हणता म्हणता तिची देखील कशी चाकोरी बनून जाते याची कल्पना दिली. वाट कुठलीही असो, एकट्यानं जाणं अवघड, त्यापेक्षा कंटाळवाणं. कोणाची तरी साथ संगत हवीच. मग ओघाओघानं या संदर्भातली चैतन्याची ठाम मतं. लग्न म्हणजे मूर्खपणा, सारं निरर्थक, खरी निसर्गनिर्मित नाती दोनच, स्त्री पुरुष, नर मादी, बाकी सगळं कृत्रिम. माणसानं निर्माण केलेलं आहे सगळं, म्हणून सगळं निरर्थक. माझ्या बोलण्याचा लगेच नाही, पण हळूहळू परिणाम झाला. मंजू भ्रमचित्त झाली. नंतर खूप काही घडलं. माझा मावस भाऊ सुहास एका खाजगी कंपनीत मॅनेजर ट्रेनी असलेला, भावी काळात खूप प्रॉस्पेक्टस असलेला, स्मार्ट, तरतरीत. त्याची आणि मंजूची मी ओळख करून दिली, सहज घडल्यासारखी दाखवत. पण मुद्दाम घडवलेली भेट मंजूच्याच घरी. सुहासला मंजू आवडली. मंजूच्या आईला सुहास जावई म्हणून कसा वाटतो हे विचारलं केव्हा तरी, म्हणजे अगदी सहज गप्पांच्या ओघात. घर त्याचा जावई म्हणून आधी स्वीकार करतं. मनाच्या साशंक अवस्थेत मंजू ही त्याच्याकडे ओढली जाईल असा माझा अंदाज. माझे खूप आडाखे खरे ठरतात. मंजूचं सुहासशी लग्न ठरतं. मी बोट दाखवण्यापुरती. बाकी सारं दोन्ही कुटुंबांनी एकमेकांशी ठरवलेलं. तसा माझा ॲक्टिव्ह पार्ट या लग्नात कुठेच नव्हता. निदान मंजू पुढे तरी तसा तो दिसणार नाही याची मी पुरेपूर काळजी घेतलेली होती. आज मंजू सुहासचं लग्न पार पडतंय. मला खूप निश्चितता आली आहे. मंजूसारख्या देखण्या गोड लाघवी मुलीला सुहाससारखा स्मार्ट तरतरीत डॅशिंग नेचरचा जोडीदार मिळालाय. दोघेही अनुरूप दिसत आहेत. बॉर्न फॉर इच अदर अशी जोडी वाटतीये. सुहास खुशीत दिसतोय. मंजूला काय वाटतंय नेमकं? मध्यंतरी तिच्या मनात घोंघावणारं वादळ पाण्याच्या बुडबुड्याप्रमाणे विरून जाईल, पण जाईल का नक्की? मी आज सकाळपासनं याचंच उत्तर मंजूच्या चेहऱ्यावर शोधतीये, पण मला तिचा चेहरा एखाद्या डोहासारखा वाटतोय, तळाचा ठाव लागू न देणाऱ्या गहिऱ्या डोहासारखा. मंजूला नाटकासाठी मी घेऊन आले होते त्यावेळी तिच्या आईला तोंडभर म्हटलं होतं की तुम्ही लेकीची काही काळजी करू नका, मी आहे ना. त्यांना म्हटल्याप्रमाणे मी तिची काळजी घेतली होती. तिला योग्य जोडीदार मिळवून देण्यात मी कळत नकळत हातभार लावला होता. कुठल्याही नशीबवान मुलीप्रमाणे तिचं आता देखणं घर होईल, सुंदर सुबक संसार मांडेल ती. मला आता तिच्या आईसारखंच वाटतंय, तृप्त, निवांत. मात्र आज अशी तृप्ती अनुभवताना, निवांतपणा भोगतानाही एक सल आत कुठेतरी ठुसठुसतीये. गेल्या महिन्यात दिल्लीहून चैतन्याचं पत्र आलं होतं. त्यांनी लिहिलं होतं, त्या भाबड्या पोरीची लग्नासारख्या मूर्ख विधीवर श्रद्धा असेल तर ते विधी करून घ्यायची माझी तयारी आहे. मला माझं आयुष्य बदलायचं आहे. नव्यानं नवीन जीवन घडवायला सुरुवात करायची आहे. तिच्या स्वभावातल्या कोवळेपणामुळेच मला वाटतं माझ्यात बदल घडू शकेल. मला फक्त तशी संधी हवी आहे आणि तिचा आधार. तू एकदाच हे सगळं तिला समजावून सांग प्लीज. पण पत्र आलं तेव्हा पुलाखालून खूप पाणी वाहून गेलं होतं. सुहास मंजूचा साखरपुडा झाला होता. पत्र मी फाडून जाळून टाकलं. पण मंजूला हे कधी काळी कळणार तर नाही ना. म्हणजे चैतन्याच्या पत्राचं नव्हे, पण त्यात व्यक्त झालेल्या चैतन्याच्या तिच्याविषयीच्या भावनांबद्दल. आणि निश्चिंत झालेल्या मनाला अस्वस्थता लपेटून बसते. हिचं आवरण खरंच कधी दूर होईल का? श्रोते हो, तुम्ही ऐकत होतात उज्ज्वला केळकर लिखित कथा मीच माझ्याशी.
कथा कशी वाटली कमेंट करून जरूर कळवा. कथेचा व्हिडिओ लाईक करा, हाईप करा. कथा आपल्या कथाप्रेमी मित्रपरिवारात, नातेवाईकात शेअर जरूर करा. त्यांनाही कथेचा व्हिडिओ लाईक करायला सांगा, कमेंट करायला सांगा आणि त्यांना चॅनल सबस्क्राईब करायची माझ्यातर्फे विनंती करा. आत्ता वरती जो माझा फोटो दिसतो या फोटोला क्लिक केल्यानंतर चॅनल सबस्क्राईब करता येतं हे लक्षात घ्या. श्रोतेहो, भेटूया पुन्हा अशाच उत्तमोत्तम लेखकांच्या कथांसह, कादंबऱ्यांसह दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. नमस्कार श्रोतेहो.